हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण श्रीकृष्ण शिष्टाई भाग 4. विदुराचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून श्रीकृष्ण विदुराला म्हणाला, विदुरा, महाज्ञानी आणि विवेकी पुरुषाप्रमाणे तुझे बोलणे योग्य आणि उचित असेच आहे. ते माझ्यावरील प्रेमाने काळजीने युक्त असे आहे. तू धर्मयुक्त आणि सत्य तेच बोलला आहेस. तथापि येथे येण्याचा माझा हेतू तू ध्यानपूर्वक ऐक. दुर्योधन आणि त्याच्या आजूबाजूचे सर्वजण महादुष्ट आहेत हे मी चांगले जाणतो. त्यांच्याकडे शस्त्र, अस्त्र, सज्ज अशी भली मोठी सेना आहे हेही मी जाणतो. त्याचप्रमाणे ते याचा आत्ता माझ्याविरुद्ध नीतिनियम धाब्यावर बसवून दुरुपयोग करू शकतात याची मला जाणीव आहे. तथापि आता अशी वेळ आली आहे की येथे संपत्तीच्या वादामधून माझ्या उभय ज्ञाती बांधवांमध्ये वाद निर्माण झाला असून त्यात जर मी माझी योग्य ती मध्यस्थी करण्याची भूमिका निभावली नाही, दोन्हीही बाजूने योग्य असा तोडगा सुचवला नाही, तर ते माझ्यासाठी अयोग्य आहे आणि भविष्यात ज्ञानी मला यासाठी दूषणे देतील. माझे समयोचित आणि सर्वांचे कल्याण करणारे बोलणे जरी त्या दुष्टांना रुचले नाही, तरीही मी माझे कर्तव्य करण्यासाठी येथे आलो आहे. युद्ध झाले तर फक्त कौरव पांडव यांचाच नाश होईल असे नाही, तर येथे राष्ट्राच्या संपत्तीचा, जगाच्या संपत्तीचा, वैश्विक संपत्तीचा विनाश होणार आहे. तो वाचविण्याचा प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे. माझा येथे देह धारण करण्याचा मूलभूत हेतू हाच आहे. कौरव आणि पांडव हे दोघेही विनाशाच्या मार्गावर उभे आहेत. त्यांना यापासून परावृत्त करणे हे अखिल मानवजातीसाठी आवश्यक आहे. कारण या युद्धाचे परिणाम फार दीर्घ काळापर्यंत भविष्यात भावी पिढीतील सर्वांना भोगावे लागणार आहेत. विदुरा, मी पांडवांचा दूत म्हणून येथे सलोखा करण्यासाठी आलो आहे. राजनीतीचा कोणी भंग केला तरीही तेथे असलेल्यांपैकी कोणीही आणि किंवा तेथे असलेले सर्वजण एकवटूनही माझ्यापुढे क्षणभरही उभे राहण्यास असमर्थ आहेत हे तू जाण. अशा प्रकारे श्रीकृष्णाचे बोलणे विदुराने ध्यानपूर्वक ऐकले. त्यानंतर उभयता सुखावह अशा आपापल्या शयनी शांतपणे निद्राधीन झाले. प्रातःकाळी श्रीकृष्णाने अन्निके आटपली. राजशिष्टाचाराप्रमाणे दुर्योधन आणि शकुनी श्रीकृष्णाला सभास्थानी घेऊन जाण्यासाठी आले. श्रीकृष्ण पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या स्फटिकासारखा चमकत असलेल्या अशा आपल्या रथावर विदुरासह आरूढ झाला. त्यापाठोपाठ दुर्योधन आणि शकुनी यांचे रथ होते आणि त्यामागे सात्यकी, कृतवर्मा आणि वृष्णीकुलातील इतर रथी महारथी सैन्य होते. रस्त्याच्या दुतर्फा नगरवासीय श्रीकृष्णाला पाहायला गर्दी करून दाटीवाटीने उभे होते. देवादिदेवा, आम्हाला लवकरात लवकर धर्माचे, न्यायाचे राज्य मिळवून दे, अशी सुप्त आजिजी जणू काही त्यांच्या चेहऱ्यावर उमटत होती. कौरव सभेच्या समीप आल्यावर श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी त्याच्या अनुयायांनी शंख, वेणू आदिकांच्या निनादाने आणि श्रीकृष्णाच्या जय जयकाराच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकला. श्रीकृष्ण मोठ्या डौलात रथामधून उतरला आणि तेजस्वीपणे झळाळत विदुर आणि सात्यकी यांचा हात धरून तो कौरव सभेमध्ये प्रवेश करता झाला. श्रीकृष्णाने सभेत प्रवेश करताच धृतराष्ट्राला पुढे करून भीष्म, द्रोण, कृप आदी सर्वजण उठून उभे राहिले. श्रीकृष्णासाठी सुंदर सुवर्णासन ठेवलेले होते. राजशिष्टाचाराप्रमाणे श्रीकृष्णाचा सर्वांनी यथोचित सत्कार केला. सत्काराचा स्वीकार केल्यावर श्रीकृष्णाने धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, कृप
आदी सर्वांची वयोमानाप्रमाणे विचारपूस केली. श्रीकृष्णाने सभेवर दूरवर एक वार नजर फिरवली. त्यावेळी त्याला प्रवेशद्वारात भगवान परशुरामांसह काही ऋषी आलेले दिसले. श्रीकृष्णाने पितामह भीष्माला याची कल्पना दिली आणि त्यांच्यासाठी आसनाची व्यवस्था करायला सांगितले. त्याप्रमाणे आसन व्यवस्था केल्यावर भगवान परशुरामासह सर्व ऋषी स्थानापन्न झाले. त्यानंतर श्रीकृष्णाने आसन ग्रहण केले आणि मग इतर सर्वजण आसनावर बसले. आता सर्वांचे चित्त श्रीकृष्णावर खिळले होते. अतिउत्सुकतेने सभेत नीरव शांतता पसरली होती. श्रीकृष्णाने धृतराष्ट्राकडे पाहून आणि धृतराष्ट्राला उद्देशून अत्यंत घनगंभीर सुस्पष्ट खड्या आवाजात भाषणाला सुरुवात केली. राजा भारता, कौरव आणि पांडव यांच्यामध्ये शम व्हावा या एकमेव उद्देशाने मी येथे आलो आहे. पृथ्वीवर कुरुकुल सर्वतोपरी सर्वश्रेष्ठ आहे. अशा कुलामध्ये कौरव आणि पांडव यांच्यात राज्याच्या वाटणीवरून वाद निर्माण झाला आहे. भीमाला विष पाजण्यासारख्या, लाक्षागृहासारख्या, द्यूतासारख्या अत्यंत कपटी आणि निंदनीय अशा उघड किंवा गुप्त मार्गाने आजपर्यंत तुझ्या पुत्रांनी सत्यनिष्ठ, धर्मनिष्ठ आणि न्यायनिष्ठ अशा आपल्याच बंधूंजवळ वैर धरलेले आहे. माते समान असलेल्या आपल्या भावजईजवळ भरसभेत ज्या प्रकारे अत्यंत नीचातील नीच, अत्यंत निंदनीय, अत्यंत लज्जास्पद, अत्यंत घृणास्पद असे जे वर्तन तुझ्या पुत्रांकडून केले गेले त्याची दखल घे आणि त्याप्रमाणे काय घ्यायचा तो निर्णय घे. तुझे दुर्योधनादी पुत्र असभ्य, मर्यादा सोडलेले, लोभाने बुद्धी नष्ट झालेले आहेत. ते त्यांच्या बंधूशी दुष्टपणे वर्तन करत आहेत. तुझ्या पुत्रांना तू वेळीच आवर, नाहीतर येथे महाभयावह अनर्थ होणार आहे. ते सर्व पृथ्वीचा नाश ओढवून घेणार आहेत. तू हे चांगले जाणतोस की पांडव अर्ध्या राज्याचे मालक आहेत. तरी त्यांना त्यांचे राज्य तू सामोपचाराने दे, हेच तुझ्या आणि पांडवांच्याही हिताचे आहे. मानव संहार आणि विध्वंस न होता शम व्हावा हे तुझ्या हाती आहे. तू तुझ्या पुत्रांना आवर आणि मी पांडवांना आवरतो. अशा प्रकारे आपण शूरवीरांचे प्राण वाचवू शकतो. तू निमित्त होऊन काही अनुचित कर्म होऊ नये असे मला वाटते. तू शम केल्यास तू सार्वभौमपणे संपूर्ण पृथ्वीचे राज्य उपभोगू शकशील. भीष्म, द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा, भीम, अर्जुन इत्यादी असे तुझे रक्षण करतील. सर्व पृथ्वीवर तू अधिराज्य करशील. तू सम्राट म्हणून राज्याचा उपभोग घेशील. आजही पांडव तुझ्या न्यायनिष्ठेवर अवलंबून आहेत. त्यांनी वनवास आणि अज्ञातवास या अटी पूर्ण केल्या आहेत आणि आता ते तुझ्याकडून न्यायाची अपेक्षा करत आहेत. कुळाचा नाश न व्हावा अशी मनी इच्छा कर आणि शम कर. वैर केले असता त्यामधून काहीही लाभ होणार नाही. सलोखा करण्यात सर्वांचेच हित आहे. युद्धात तुझे पुत्र, पांडूचे पुत्र, पराक्रमी राजे, सर्वसामान्य सैनिक, हत्ती, घोडे इत्यादी ठार होण्यात आणि महाभयावह असा विध्वंस होण्यात तुला कोणते सौख्य मिळणार आहे? न्यायाचे, धर्माचे, नीतीचे, नियमांचे, सत्याचे पालन कर. याविरुद्ध जे कोणी वर्तन करतात ते सर्व नाशास कारणीभूत होतात. तू प्रजेला धर्म, न्याय आणि अर्थ यापासून वंचित करू नको.
तू वेळीच शुद्धीवर ये आणि सर्वांच्या हिताच्या मार्गांचा अवलंब कर. पांडव शम करण्यास तसेच युद्ध करण्यासही तयार आहेत. यापैकी तुला जे योग्य वाटते ते तू कर. या सभेनंही या सर्वांचा विचार करावा. अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपले भाषण संपन्न केले. हरी ओम.